विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनच्या संदर्भात जे काही सध्या काउन्सिलिंग वगैरे सुरू आहे, तर यामध्ये ग्रीव्हन्सेस हा एक मुद्दा आहे. आता ग्रीव्हन्स कुणी करायचं, कसं करायचं आणि का करायचं, असे 3 प्रश्न आहेत. तर विनाकारणच ग्रीव्हन्स करायचा नाही आहे. जर आपलं काही खरोखर काही त्रुटी असेल किंवा आपल्यामध्ये काही ॲडिशनल मार्क आले असतील, कमी आले असतील, काही कॅटेगरीचा डिफरन्स आला असेल, तर आपल्याला अशा पद्धतीने ग्रीव्हन्सेस करायचा असतो. आता या संदर्भात मी माहिती तुम्हाला मराठीतून सांगणार आहे आणि त्यानंतर CET सेलनं देखील एक डेमो व्हिडिओ दिलेला आहे. आता आजची शेवटची तारीख आहे ग्रीव्हन्सेस करण्यासाठी. अजूनही ज्यांनी केला नसेल किंवा ज्यांची इच्छा असेल करायची तर ते करू शकतात. फक्त कुणी करायचं ते आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, कारण आपला मुद्दाच तो आहे की कुणी ग्रीव्हन्सेस केला पाहिजे, कसा तो करायचा आणि का तो करायचा. तर एक एक मुद्दा आपण लक्षात घेऊया. सुरुवातीला आपल्या लक्षात येतं आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे जे स्टेट एंट्रन्स टेस्ट सेल आहे महाराष्ट्र शासनाचं, तर यांच्या कक्षाकडून आपली जी वेबसाईट वगैरे आहे तिच्यावरती आपल्याला जावं लागेल. त्यांचं होमपेज येऊन जाईल. त्यामध्ये ॲग्रिकल्चर एज्युकेशन असा पॉईंट आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर त्यावरती आपल्याला 3 महत्त्वाचे मुद्दे दिसत आहेत. एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, एक प्रोव्हिजनल ऑन होल्ड लिस्ट आणि हाऊ टू ॲड ग्रीव्हन्सेस. तर असे 3 पॉईंट आहेत. तर त्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्ही बघितलेली आहे आता सर्वांनी. ह्याच्यामध्ये आपलं नाव नसेल तर आपल्याला ऑन होल्ड मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव असलं पाहिजे, आणि याच्यावरती पण जर आपलं नाव नसेल तर मग या दोनही यादीत नाव नाही, याचा अर्थ आपलं रजिस्ट्रेशन झालेलं नाही किंवा आपलं सबमिशन झालेलं नाही. म्हणजे आपण फायनल जे सबमिट करायला पाहिजे होतं ते सबमिट आपण करू शकलो नाही आणि त्यामुळं CET सेलपर्यंत आपलं नाव पोहोचलेलं नाही. मग आता यासाठी आपल्याला काय करता येईल, तर CET सेलसोबत आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे, कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आणि जर आपल्याला काही इतर समस्या आहेत, म्हणजे आपलं नाव रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आपलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, तर मग आपण कशा पद्धतीनं त्यामध्ये काही त्रुटी जर असतील तर त्या दूर केल्या पाहिजे. तर यासाठी आता आपण एक शेवटी CET सेलचा व्हिडिओ जो इंग्रजीमध्ये आहे, आणि आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला ते काम करायचं. तर सुरुवातीला एक लक्षात ठेवा की हा जो पिरियड आहे ग्रीव्हन्सेस आपल्याला जे काही डिस्प्ले होणार होतं, पिरियड ऑफ रिसेप्ट ऑफ ऑनलाईन ग्रीव्हन्सेस, तर याचा पिरियड हा 27 ते 29 तारीख होता. म्हणजे आजची शेवटची तारीख आहे. 5:30 वाजेपर्यंत आपल्याला हे ग्रीव्हन्स वगैरे करता येणार आहे. आणि त्यानंतर मग याचं जे डिस्प्ले आहे, म्हणजे जे काही तुमचं ग्रीव्हन्सेस तुम्ही दाखल केले होते, तर ते सर्व तुम्हाला 1 तारखेला म्हणजे 1/12/2021ला 5:30 वाजेपर्यंत आपल्याला त्याची यादी येऊन जाईल की तुम्ही जे टाकलेला ग्रीव्हन्स होता तो कन्सिडर केला गेला की नाही केला गेला. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती आपल्याला 3/12ला मिळणार आहे. ती पोर्टलवर येणार आहे 5:30 वाजता. आणि फर्स्ट राऊंडचे जे कॉलेजेस आहे तुम्हाला ते 6 तारखेला आपल्याला अपेक्षित आहे. 5:30 वाजता आपल्याला ते येऊन जातील. तर आता हा एक मुद्दा होता की आपल्याला तारखा लक्षात ठेवायच्या त्या. आजची शेवटची तारीख ग्रीव्हन्स दाखल करण्याची आहे. मग आता पुन्हा एकदा आपण जेव्हा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलच्या पोर्टलवरती जातो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे मुद्दे दिसत आहेत. त्यामध्ये आपल्याला लॉग इन हा जो पॉईंट आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे. तर लॉग इनवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला पुढं युजरनेम आणि पासवर्ड ते विचारणार. मग तुम्हाला सुरुवातीला लॉग इनमध्ये युजरनेम म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे त्या ठिकाणी, आणि पासवर्ड खाली टाकल्यानंतर आपण लॉग इनवरती क्लिक केलं की आपण पुढच्या पेजवर चालला जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला ग्रीव्हन्सेस असं लिहिलेलं दिसतं. त्यामध्ये एक नोट आहे की अगेन्स्ट एनी डॉक्युमेंट ओनली 1 ग्रीव्हन्स विल बी ॲक्सेप्टेड. तर एका कागदपत्राबद्दल एक तुम्हाला ग्रीव्हन्स टाकता येतो. म्हणजे कुठलाही समजा एखादा कास्ट सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आहे तर मग त्याच्या संदर्भात तुम्हाला एकच तुम्हाला PDF तिथं टाकता येईल आणि तिथं काही लिहिता येईल त्याच्याबद्दल. आणि मग असे तुम्हाला जवळपास 15 ग्रीव्हन्सेस करता येतात वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या कागदपत्राच्या संदर्भातले. मग त्यानंतर पुढं तुम्हाला तर इथं दिसतंय की पहिला फॉर्म नंबर आहे, म्हणजे आपला नंबर येऊन जातो तिथं, आपल्या फॉर्मचा नंबर, त्याचं कारण वगैरे, ॲडिशनल क्वेरी आणि ॲन्सर फ्रॉम ARC असे पॉईंट आहे तिथं. त्यानंतर पुढं ॲडिशनल क्वेरी, ॲन्सर फ्रॉम ARC आणि रिजेक्शन रिजन, आणि आता इथं अपलोड डॉक्युमेंट असं पण म्हटलेलं आहे, आणि ॲड ग्रीव्हन्सेस असं निळ्या कलरमध्ये जिथं दिसतं त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला ग्रीव्हन्स जर ॲड करायचं असेल तर आता पुन्हा लक्षात ठेवा
की ग्रीव्हन्सेस त्यांनीच करायचा की ज्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं आहे, परंतु त्याच्यामध्ये त्रुटी आलेली आहे काहीतरी, कॅटेगरीची असेल किंवा मार्कशीट नाही किंवा कुठे मार्क जास्त आले असतील किंवा कमी आले असतील, तर मग ॲड ग्रीव्हन्सेसमध्ये जायचं. आता इथं तुम्ही गेले की तुम्हाला त्यांनी सांगितलंय की मॅक्झिमम तुम्ही 15 ग्रीव्हन्सेस तिथं दाखल करू शकता, म्हणजे 15 तक्रारी करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी खाली म्हणलंय की इफ दिस रिक्वेस्ट इज अप्रूव्ड देन युअर फॉर्म एडिटेड बाय स्क्रुटिनी. आता तुमचं ते अप्रूव्ह झाल्यानंतर त्याचं एडिटिंग होईल आणि मग ते तुमचा ग्रीव्हन्स कन्सिडर केला जाईल. आता याच्यासाठी तुम्हाला कारणं जी आहेत ती सिलेक्ट करायची. तर आता मी पुढे दाखवतो तुम्हाला की काय कारणं आहेत की ज्यामुळं आपला ग्रीव्हन्स दाखल होऊ शकतो. आणि मग इथं तो ग्रीव्हन्स लिहायचा, त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला काही ॲडिशनल टिप नोट वगैरे लिहायची असेल त्याच्यावर तिथे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला फाईल जर काही अपलोड करायची असेल, PDF फाईल, तर चूज फाईल, एक फाईल तयार करून ठेवा. 10 MBच्या आत तिची साईज असावी आणि ती फाईल चूज केल्यानंतर ती देखील तुम्ही त्याला अटॅच करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये तुमचं एखादं सर्टिफिकेट राहिलं होतं तर ते सर्टिफिकेट तुम्ही तिथं अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा ग्रीव्हन्स वगैरे दाखल करायचा. आणि याच्यात काही अडचणी आल्या तर मला नक्की विचारा, सबमिट करून द्यायचं. ते फायनली इथं सबमिट बटन आहे आणि कॅन्सल करायचं असेल तुम्हाला तर कॅन्सल पण करू शकता. तर दोन्ही गोष्टी तुम्ही तिथं करू शकता. आणि आता इथं कारणं आहेत की तुम्हाला कुठले कारणं आहेत, त्यामध्ये 7/12 सर्टिफिकेट इश्यू आहे तुमचा, की अपेंडिक्स डीचा प्रॉब्लेम आहे, अपेंडिक्स ईचा प्रॉब्लेम आहे का, जी आहे का, कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू आहे का, कास्ट व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम होता का, की तुमचं कशाबद्दलचं आहे. आता इथं सगळे कारणं दिलेले आहेत. EWS सर्टिफिकेट इश्यू किंवा पुढच्या आणखी आपल्याला तिथं खाली दिसतं जेंडर इनकरेक्ट आहे का, HSC मार्कशीट किंवा बर्थ डेटचा प्रॉब्लेम आहे का, त्यानंतर LC TC बोनॅफाईड हा प्रॉब्लेम आहे का. आता हे सर्व तुम्हाला समजून जाईल की कुठला प्रॉब्लेम आपला आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट बद्दलचा प्रॉब्लेम आहे का, नॉन क्रिमिलेअरचा आहे का, NSS सर्टिफिकेट, ऑर्फन किंवा हे सगळे इश्यू आहेत तिथं. स्पोर्ट्स सर्टिफिकेटचा, SSC मार्कशीट, व्होकेशनल सब्जेक्टचा इश्यू आहे का. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. आता CET सेलनं देखील डेमो व्हिडिओ दिलेला आहे. त्यांच्या सौजन्यानं आपण तो व्हिडिओ देखील याला अटॅच करत आहोत. ज्याला इंग्रजीमधून म्हणजे मराठीतून ज्यांना समजण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तो इंग्रजीतून होता तो डेमो बघायचा. आपण लगेच तो डेमो मी तुम्हाला दाखवतो. धन्यवाद. Welcome. In this video, we are going to see the demonstration of submission of grievance. To submit the grievance, you need to log in. For that, click on login button which is present here. Then enter your username and password. Your registered mobile number is your username. Enter the password that you have set while registering and click on login button. Once you log in, you need to go to the bottom of page where there is option of grievance submission. As you can see, here is grievances section. You can upload only one grievance against any document. To add grievance, you need to click on add grievances button. Here, you need to note that you can add maximum of 10 grievances. If the grievance request is approved, then your form will be edited by scrutiny. You need to select the reason for grievance. For that, you need to click here and select the document against which you want to upload the grievance. In this box, you need to elaborate the query. Once you mention the specific grievance in this box, it must be noted that you can upload only one grievance against one document. To upload supporting file, you need to click on choose file button. Choose the supporting file and click on submit button. Once the file is successfully uploaded, the same will be notified to you. Similarly, you can upload multiple grievances. For that, again you can click on add grievances button and redo the same procedure against the document for which you want to add the grievance. For example, here I have selected document Appendix G.
and I'm mentioning specific details about grievance, then selecting specific file and upload it. This way you can add multiple grievances. Once done, make sure that you log out of the system.